झाले 1 अक्षय पाटील आणि त्यांच्या साथीला संकेत लोहार. पहिला चेंडू राहुल यांचा हलक्यात फक्त ढकललाय. कवळचा क्षेत्ररक्षक वेगाने आला जरूर. पहिल्या प्रयत्नामध्ये चेंडू जर हातामध्ये आला असता तर कदाचित चित्र वेगळं असतं. संकेत लोहार अक्षय पाटील. अक्षय पाटील म्हणजे AK-47 या खेळाडूची क्षेत्ररक्षणाची शैली खूप वरच्या दर्जाची. मोठा फटका खेळायचा प्रयत्न बॅटच्या बॉटमला लागला. एक चिकी सिंगल हवी होती. एकेला डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला यष्टीरक्षकाने. बॅकअप आहे. एका चेंडूवर पहा काय घडलं. पहिल्यांदा कॉलिंग चुकलं. त्यानंतर फलंदाज पुढे आला. यष्टीरक्षकाने फेकी केली. फेकी अगदी अपयशी ठरले. अचानक बनपुरी पहिला पॉवर प्लेचं पंचम घेऊन राहुल. चांगली गोलंदाजी. अण्णा कंक आहेत या मॅचमध्ये इन ॲक्शन. आज अण्णा कंक पॉवर प्लेचं षटक हाताळत नाही आहेत. कारण अण्णा कंक म्हणजे एक असे खेळाडू सातत्याने उदयोन्मुख खेळाडूंना संधी देत असतात. आपल्या टीममध्ये विविध खेळाडू तयार करत असतात. हाफ टॅकल चेंडूवर पूल केलाय. टॉसचा बॉसच्या दिशेने चेंडू जाईल एक टप्पा सीमारेषा पार. फलंदाज संकेत लोहार यांच्या पाठमधून पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी चौकार. 2 क्षेत्ररक्षक ऑन साईडला होते. लॉंगॉनला होते अण्णा कंक. डीप मिडविकेटला सनी कंक होते आणि गॅपमध्ये फटका खेळला. एक उंचपुरा फलंदाज ज्या प्रकारचा त्यांचा फिटनेस. संकेत लोहार. मोठे फटके खेळण्यासाठी जाणले जातात. धावा कराव्या लागतील. पॉवर प्लेच्या पंचममध्ये 3 चेंडू अखेर 5 धावा. ड्राईव्ह केलाय. कवरचा क्षेत्ररक्षक आहे तैनात. कॉलिंग नव्हतं. डायरेक्ट हिटचा प्रयत्न झाला जरूर. तुषारचा प्रयत्न चांगला होता. आणि AK-47 कदाचित अक्षय पाटील सातत्याने चुका करतायत का. कारण चेंडू टाकल्यानंतर धावत येत आहेत. AK-47 या नावाने या खेळाडूची ओळख आहे. अक्षय पाटील नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय. 1 to go. 6 धावा. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. बॅटची कडा लागली आहे. या चेंडूवर देखील धाव मिळणार नाहीये. संकेत लोहार यांना. टीमची धाव संख्या 5. पहिल्या पंचम अखेर बिनगडी बाद. 5 धावा. टीम विश्वनाथ मुंद्रुळकोळे. अण्णा कंक बनपुरी एक्सप्रेस या संघाचा सर्वाधिक अनुभवी खेळाडू आणि एक आदर्श खेळाडू म्हणून पाटण तालुका क्रिकेटमध्ये या खेळाडूकडे पाहिलं जातं. आणि या विशेष म्हणजे या मैदानामध्ये खूप शांत असतात. टीम अचानक बनपुरीसाठी वर्षानुवर्ष क्रिकेट खेळलेत आणि पाटण तालुका प्रीमियर लीगमध्ये ॲज अ आयकॉन म्हणून देखील खेळत असताना आपण त्यांना पाहणार आहोत. यावर्षी पाटण तालुका प्रीमियर लीग भव्य दिव्य दिवस रात्र स्पर्धा समोर आहेत. AK-47. आज पुणे ते नवी मुंबई हा खेळाडू आपल्या गावासाठी प्रवास पार करत असतो. सकाळी 7:30 पावणे 8ला घरातून निघाले आणि त्यानंतर नवी मुंबईमध्ये दाखल झालेत थेट मैदानामध्ये. पहिला चेंडू शॉर्टआर्म जॅक करण्याचा प्रयत्न सर हातामध्ये मारलाय. ही खासियत आहे अण्णा कंक यांची. पहिल्या चेंडूवर विकेट मिळवली. AK-47 झेलबाद. का मी पुण्यावरून नवी मुंबईमध्ये दाखल झाले माझ्या गावासाठी. आणि पहिला चेंडू पहा. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा सरळ मिड विकेटला हातामध्ये मारला. रोहित होते तैनात. बनपुरी 11 वेलकम. आपलं स्वागत आहे. नितीन येवळे दादा आणि संपूर्ण टीम. राहुल दादा पाटील ते देखील असतील इन ॲक्शन. जर्सीचा कलर भारी घेतलाय. काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न. आणि त्यावेळेला तुमच्या जर्सीचा कलर वेगळा असतो ना. प्रत्येकजण तुमच्याकडे लक्ष देतो. आज उठून दिसत आहेत सनी कंक. तरी बोललो काय बोलला नाही अजून एवढा वेळ.
आज पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीमध्ये गुलाल उधळला जाईल का या बनपुरी गावाचा हे पाहायचं आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत संजय देसाई. 40+ पाटण तालुका क्रिकेटचा चीता. बनपुरी 11 बनपुरी संपूर्ण टीम दाखल झाले. एका अनोखा कलर, एक अनोखा रंग आहे टी शर्टचा. पहिला चेंडू ऑन साईडला वळवलाय संजय देसाई यांनी. एकदा मिळेल त्यांना. पहिल्या चेंडूवर खातं उघडलं जात आहे. एक सिंगल धाव. टीमची धावसंख्या धाव फलकावर 1 गडी बाद 6. अण्णा कंक हुशार गोलंदाज आहेत. त्यांना माहीत आहे की का कोणत्या फलंदाजाला काय टप्पा टाकायचा, कोणता स्लोअर वन, कोणता वेगवान. समोर संकेत लोहार. ज्या प्रकारचा त्यांचा स्टान्स आहे, फिटनेस, शरीर यष्टी. पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न. कवसला तुषार. चेंडू खाली चुकी होणं अशक्य. या षटकामध्ये 2 यश मिळवलेत. गोलंदाज अण्णा कंक यांनी विकेटचं पतन. संकेत लोहार बॅक टू द डगआउट. 2 गडी बाद 6 धावा. हा पहा रिप्ले दुसऱ्या अँगलच्या माध्यमातून आपल्या समोर पाहू शकता. तुषार शेवाळे बदली क्षेत्ररक्षक म्हणून आले. शनिवारचा दिवस आहे. प्रत्येकजण आपला नोकरी व्यवसाय करत असतो आणि त्यानंतर गावचं क्रिकेट. न्यू बॅटर संकेत रोडे क्रमांक 4 वर आलेत. एस 2 गडी बाद 6 धावा. अण्णा कंक यांनी या 2 गडी बाद तर केले, परंतु धावांचा जो वेग होता ना तो पूर्णपणे रोखलाय. संकेत रोडे पहिला चेंडू ऑन साईडला खेळायचा प्रयत्न. चांगला यॉर्कर, टो क्रशिंग यॉर्कर. बॅटला लागल्यानंतर चेंडू पायावर आदळतोय. धाव मिळत नाहीये. आणि का अण्णा कंक यांच्याकडे या संपूर्ण संघ निर्भर आहे. अप्रतिम गोलंदाजी करत असताना आणि याचा आयकॉन म्हणून तालुका क्रिकेट गाजवलंय पाटण तालुका. पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये या खेळाडूचं नाव आदराने घेतलं जातं. त्यांचा खेळ चांगला आहे आणि नेहमीच चर्चेमध्ये असतं नाव. फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह केलाय. लॉंग ऑफ चेंडू खाली चुकी करतायत अमित दाजी. त्यांच्या डोक्यावरून चेंडू लॉंग ऑफ सीमा पार. 6 धावा. षटकार. टीमची धावसंख्या धाव फलकावर 12. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 पंचम अखेर. 2 गडी बाद 12. संकेत रोडे यांचा ताकदवर फटका. अमित सुर्वे होते. लक्षात घ्या तुम्हाला बरोबर 15 मिनिटांचा मध्ये तुमचा डाव पूर्ण करायचा आहे दोन्ही टीम. तिसऱ्या पंचमसाठी वैभव आलेत. शेवटच्या चेंडूवर षटकार आला. तिथून कुठेतरी धावा. टीम मध्ये 12. 2 गडी बाद 12. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी म्हटलं की प्रत्येक संघ उत्सुक असतो. पहिला चेंडू चांगला फिरवलाय सर. हातामध्ये कॅच प्रॅक्टिस. इथे दाशी मात्र पहा त्यांचा जल्लोष. त्यांची जागा बदलली आणि चेंडू सरळ त्यांच्या हातामध्ये आला. विकेटचं पतन. आता आपलं स्वागत आहे. बॅकफुटला जाऊन चांगला फटका. डिप्लस स्क्वेअर लेग. वेगाने चेंडूवर आधी येतील. एक टप्पा चेंडू पकडला. चांगलं क्षेत्ररक्षण. तेवढीच चांगली फेकी. अशा प्रकारे डीप स्क्वेअर लेग तैनात. आणि विशेष म्हणजे टीम विश्वनाथ मंदुरकोळेला धावा कराव्या लागतील, कारण 3 कडे बाद झाले. 13ला 3. प्रयत्न करावा लागेल मोठ्या फटक्यांचा.
कारण एक षटकार एक चौकार वगळता धावा आल्या नाहीयेत. हा चेंडू देखील चांगला फिरवलाय. अमित सुर्वे मिड विकेटला वर्तुळाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण अप्रतिम. धाव मिळत नाहीये. आणि पहा कॉमेंट्री बॉक्स मधच्या समोरून आवाज येतोय. कमॉन दाजी, तालुक्याचे दाजी आहेत ते सगळे, त्यांना दाजी या नावाने ओळखतात. आणि मुकादम असल्यानंतर तुम्हाला व्यासपीठ कधी शांत दिसणार नाहीये. बेगीट मुख्य व्यासपीठाच्या समोरून चेंडू जाईल सीमारेषा पार. संकेत रोडे यांच्या बॅटमधून या डावातील दुसरा षटकार. काय फटका सजवलाय संकेत रोडे, सेट ऑन फायर. पहिला चेंडू लॉंग ऑफला षटकार मारला होता, हा चेंडू लॉंग ऑनला क्लिअर केलाय. आणि ज्या प्रकारे वैभव चेंडूला फिरवण्याची क्षमता आहे, परंतु पुढे टाकला चेंडू. 19 धावा धाव फलकावर. 1 to go. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका खेळायचा प्रयत्न. सनी कंक दूर आहेत. एक टप्पा चेंडू पकडतील, चेंडू फेकतील, तद्वार एकच धाव मिळेल. स्वतः चेंडू घेऊन गेलेत गोलंदाजाच्या दिशेने. 3 पंचाम अखेर 20ला 3. टीम विश्वनाथ मुंद्रुळकोळे. विशेष म्हणजे आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि कोण होईल चॅम्पियन आणि कोणत्या संघाच्या नावाच्या पुढे या वर्षी चॅम्पियन हा शब्द लावला जाईल. कारण आपल्या पाटण तालुका क्रिकेटची परंपरा आहे, जो संघ चॅम्पियन ट्रॉफीमध्ये चॅम्पियन होतो त्याच्या नावाच्या पुढे वर्षभर चॅम्पियन हा शब्द जोडला जातो. सनी कंक स्लॉगवरचं षटक, माफ करा स्लॉगवरचं पंचम घेऊन 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 20ला 3. टीम विश्वनाथ मुंद्रुळकोळे. पहिला चेंडू सनी कंक यांचा ऑफ स्टंपला पकडून टाकलाय. डॉट बॉल. यॉर्करचा प्रयत्न केला आणि निश्चित कधी कधी तुम्हाला ऑफ स्टंपला यॉर्कर टाकणं महत्त्वाचं असतं, कारण फलंदाज पायातले चेंडू चांगले खेळतो सध्या, त्यामुळे ऑफ स्टंप पकडून टाकणं हा सुरक्षित चेंडू आहे सध्याच्या क्रिकेटमध्ये. लोअर फुलटा चेंडू चांगला वळवलाय, डीपला आहे. लंगॉन अण्णा कंक वेगाने गेले, जरूर चुकी झाली आणि कदाचित थोडीशी घाई केली मी म्हणेन, कारण अण्णा कंक यांच्या हातातून अशी चुकी होणं खूप कमी वेळ आपण पाहतो, परंतु क्रिकेट आहे, काही घडू शकतं. 4 धावा मिळतात. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. थोडेसे वेगाने गेले आणि चेंडू त्यांना अपेक्षित होता तेवढा बाउन्स मिळाला नाही, कारण आउटफील्ड आरएसी घोटिवलीची चांगली आहे. संकेत रोडे नाबाद 17. टीमची धावसंख्या 24. या षटकामध्ये संकेत रोडे यांच्यावर जबाबदारी आहे धावसंख्या वाढवण्याची. फ्रंट फुट लावून पंच केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक पुढे गेले, जरूर दुसऱ्या प्रयत्नामध्ये कॅच ड्रॉप. बॅकअप आहे, 2 धावेचा प्रयत्न चालू आहे. 2 धावा मिळतील. झेल देखील सुटला. 2 धावा देखील मिळाल्या संकेत रोडे यांना आणि या धावा खूप महत्वाच्या आहेत विश्वनाथ मुंद्रुळकोळेसाठी. 26 धावा. 19 धावांची जबाबदारी पूर्ण खेळ केले संकेत रोडे. चांगला खेळ केला अद्याप या फलंदाजाने. आधीच्या चेंडूवर झेल सुटला होता आणि जखमेवर मीठ सोडणारा संकेत रोडे यांचा प्रहार. चेंडू मिड विकेट, सीमा पार. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी उत्तुंग षटकार. कदाचित आधीच्या चेंडूवर झेल सुटला, त्याचा फायदा घेतलाय संकेत रोडे यांनी. पहिल्या चेंडूवर मिसफील्ड आणि काय फटका सजवलाय संकेत रोडे. नाबाद 25. टीमची धावसंख्या 32. वेलकम कॅप्टन 26 अतुल भालेकर. आज वेगळ्या अंदाजामध्ये आहेत. सलगचा दुसरा धमाकेदार दर्जेदार लाजवाब संकेत रोडे, सेट ऑन फायर. डावाचा शेवट केला या खणखणीत षटकाराने. टीमची धावसंख्या धाव फलकावर 38. संकेत रोडे 10 चेंडूमध्ये केल्या 31 धावा. 39 धावांचं लक्ष अचानक 11 बनपुरी. वेलकम, सुस्वागतम 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 आदरणीय शेखर जानवडे साहेब,
आपल्या सगळ्यांचे लाडके दादा. स्वागत आहे आपल्या पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. या मुख्य व्यासपीठावर 39 धावांचं लक्ष. एक झेल सुटला आणि त्यानंतर विनोद दादा आले 2 षटकार. खूप महत्त्वाचे आहेत संकेत रोडे यांचे. येस, एक रॉलेक्स वा एक घड्याळ मिळाला आहे. जर कोणाचं असेल तर ते ओळख पटवून घेऊन जा. जर कोणाचं असेल तर या आपल्या मुकादम यांच्याकडे आहे त्याची कस्टडी. कारण रॉलेक्सचं घड्याळ म्हटल्यानंतर विनोद दादा ते खूप अशा माणसाकडे द्यावं लागेल जो पुणे तालुकाचा विश्वास त्यांच्यावर आहे. मुकादम यांच्याकडे आहे ते रॉलेक्सचं घड्याळ. प्लीज फिल्डिंग लावा. चला टीम विश्वनाथ मंदुळकोळे. तुमचा टाईम किती खराब असू द्या त्या हातातल्या घड्याळावर काय नसतं अवलंबून. कारण हातातलं घड्याळ असू द्या किंवा भिंतीवरचं घड्याळ तुम्हाला ते दिवसातून वेळ बरोबर दाखवेल. पण वेळ बदलायची असेल तर तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवावा लागेल. आणि ज्यांचा स्वतःवर विश्वास असतो त्यांचा वेळ बदलतो. चला फिल्डिंग लावा टीम विश्वनाथ मंदुळकोळे. ते 2 षटकार खूप महत्त्वाचे असतील. संकेत रोडे यांचे जे शेवटच्या 2 चेंडूवर आले ते 39चा करायचा आहे पाठलाग. सर्व पुरस्कर्त्यांचा आम्ही मनापासून आभारी आहोत. कारण ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सायकल सौजन्य, विशाल बाबरसाहेब चेंडू सौजन्य, अनिल पागलसाहेब ज्यांच्या माध्यमातून क्षेत्ररक्षक फलंदाज गोलंदाज सौजन्य, अमर पाटील साहेब उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक सौजन्य, अनिलजी भोमकर साहेब प्रथम चषक सौजन्य, वैभवदादा गायकवाड साहेब पाणी सौजन्य, सचिन पवार साहेब. त्याचबरोबर सर्व चषक सौजन्य सुनीलजी आळेकर साहेब आपलं धन्यवाद. SK म्युझिकलचे सर्वे सर्वा आणि SK या संघाचे संघमालक ज्यांच्या माध्यमातून प्रथम 4 पारितोषिकं दिलेली आहेत आपलं धन्यवाद. आदरणीय श्री संदीप जाधव साहेब मेहरबान, सौ संपदा संदीप जाधवताई आपलं धन्यवाद. गोपीदादा सूर्यवंशी साहेब अर्थात तानाजी सूर्यवंशी गोपीशेठ आपलं धन्यवाद. अंकुश सुतार साहेब, अनिलदादा पवार साहेब, विलासदादा सूर्यवंशी साहेब आणि अर्जुनदादा गोळे साहेब आपल्या सर्वांचं मनापासून शतश आभार. कारण शिवाजीदादा बॉस यांच्यावर असलेल्या हे ऋणानुबंध आणि क्रिकेटच्या माध्यमातून जोडलेली नाती ही नेहमीच अशीच अबाधित राहू द्या. 39 धावांचं लक्ष समोर आहे आणि प्रारंभिक जोडी अण्णा कंग आणि सनी कंग मैदानामध्ये दाखल झाले. येस, पेटीपेला टेप बॉलची ओव्हर आहे. यावर्षी प्रत्येकाला उत्कंठ आहे. फक्त पाटण तालुका नाही तर पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये उत्कंठ असेल. टेप बॉल कशा प्रकारे 40 प्लसचे खेळाडू टाकतील आणि तेच गोलंदाज संजय देसाई 40 प्लसचे खेळाडू. पहिलं षटक पॉवर प्लेचं. पहिला चेंडू ऑन साईडला बिगिट करण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळत नाहीये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग, एक धाव मात्र रोखू शकणार नाहीये. कारण टेप बॉलची ओव्हर 40 प्लसचा गोलंदाज टाकणार आहे पेटीपीएलमध्ये आणि संजय देसाई त्यांच्याकडे प्रचंड मोठा अनुभव आणि पॉवर प्लेचा पंचम घेऊन आलेत. 39चा पाठलाग करायचा आहे. समोर सनी कंक आहेत. स्लोअर वन टाकण्याचा प्रयत्न, डाऊन द लेग साइड, व्हाईट बॉल पुन्हा टाकावा लागेल. विचार करा जर टेनिक्सचा एवढा बॉल ते फिरवत आहेत, टेप बॉल किती फिरवतील. कारण टेप बॉल तुम्हाला फिरवण्याची गरज नसते, फक्त तुम्हाला एका टप्प्यावर सोडायचा आहे. तो नैसर्गिकरित्या नॅचरल कट होतो. हा देखील चांगला स्लोअर वन ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कम बॅक केलाय संजय देसाई यांनी. डॉट बॉल. समोर सनी कंक आहेत आणि ज्या प्रकारे संजय देसाई यांची गोलंदाजी, मॅचला मजा येईल. कारण अचानक 11 बनपुरी एक चांगली टीम आहे. बॅकफुटला जाऊन चांगला स्क्वेअर कट, 1 धावच प्राप्त होते. सनी कंक यांचं खातं उघडलं जातं एका धावेने. ज्या प्रकारे संजय देसाई यांनी अद्याप गोलंदाजी केली,
3 धावा धाव फलकावर 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. 2 to go. अण्णा कंग, सनी कंग हे महत्वाचे खेळाडू या टीमचे आणि मोठ्या फटक्यासाठी ओळखले जातात. फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह केलाय, गलीमध्ये एकच धाव मिळेल. संजय देसाई काय गोलंदाजी करतायत. अनुभव आहे प्रचंड मोठा संजय देसाई यांच्याकडे आणि त्या अनुभवाचा वापर मात्र करत असताना पॉवर प्लेच्या पंचमध्ये फक्त धावा त्यांनी खर्च केल्या 4. 1 to go. शेवटचा चेंडू देखील फक्त दिशा दिल्या. डीपला स्क्वेअर लेग दूर आहे, गॅप मध्ये फटका. लोअर फुलटॉस वर धावा मिळतील. सनी कंक यांना 4 येतोय चौकार. 15 चेंडू 31 धावांची आवश्यकता. हा पहा रिप्ले. बॅकवर्ड स्क्वेअर लेग वर्तुळाच्या आतमध्ये, परंतु ज्या प्रकारे हा फटका खेळला चांगलं टायमिंग. एक सिंगल धाव ज्या प्रकारे तुम्ही घेण्याचा प्रयत्न करता. 15-31 समीकरण आहे मॅच मध्ये. 15 चेंडू 31 धावा. 8 धावा आल्या पहिल्या षटकामध्ये. रितेश रोडे दुसऱ्या पंचमसाठी आलेत. रितेश रोडे समोर अण्णा कंग. पहिल्या चेंडूवर रितेशचं स्वागत केलंय. भव्य चेंडू मिड विकेट, सीमारेषा पार, आर पार. पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफी षटकार. यासाठी अण्णा कंग यांची ओळख आहे. खूप शांत असतात मैदानामध्ये, कारण या खेळाडूचा स्वभाव खूप विनम्र, पण तो बॅटिंग तेवढीच धुवाधार धमाकेदार करत असतात. यंगस्टर खेळाडू आहेत संकेत रितेश रोडे, आणि या रितेश रोडे यांना खूप काही शिकण्यासाठी मिळेल या मॅचमध्ये, कारण ज्या वेळेला समोर तालुक्याचा आयकॉन असतो आणि तुम्ही सर्वोत्तम खेळाडूला ज्या वेळेला गोलंदाजी करता तुमच्या आयुष्यातील सर्वाधिक अनुभव मिळतो. या खूप महत्त्वाच्या गोष्टी असतात क्रिकेटमध्ये. हा चेंडू सोडून दिलाय, कदाचित पुन्हा हाताळावं लागेल. या सिटीचा व्हाईट बॉल. दबाव आहे जरूर, दबावाला झुगारून खेळ करावा लागेल रितेश रोडे यांना. संघाने तुमच्यावर विश्वास दाखवलाय, तो विश्वासार्थ ठरवावा लागेल. हा चांगला टप्पा आहे. बॅक ऑफ द लेन, डॉट बॉल. वेलकम टीम सळवे 11 सळवे, आपलं स्वागत आहे. दुसऱ्या बाजूला रितेश रोडे कमबॅक करतायत. बैठक डीप स्क्वेअर लेग, सीमारेषा पार. अण्णा कंक यांचा प्रहार. ही ताकद आहे त्यांची. चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी करण्यासाठी ओळखले जातात अण्णा कंक. टीमची धावसंख्या 21. हा पहा रिप्ले तुमच्या समोर. यॉर्करचा प्रयत्न झाला, परंतु उजवा पाय टेकवत असताना 6 धावा. वेलकम कुमार अमर कदम. खोदून काढण्याचा प्रयत्न, चांगला टप्पा आहे. चांगला यॉर्कर, एकच धाव मिळेल. अण्णा कंक यांना कमबॅक केलंय रितेश रोडे यांनी, कारण 2 षटकार आल्यानंतर सोपं नसतं कमबॅक करणं. तिथे मात्र करत असताना आपल्या टीमसाठी 22 धावा. 1 to go. वेलकम रवी बोरगे. मुकादम ज्या ज्या वेळेला येतात ना स्टेजवर, स्टेज पूर्ण भरलेला असतो. लोह चुंबक आहे कदाचित मुकादम यांच्याकडे. चांगला स्टेट ड्राईव्हचा फटका सनी कंक यांचा. गॅपमध्ये खेळला. AK-47 वेगाने धावतायत, प्रयत्न पडतील कमी आणि सनी कंक यांना मिळेल 4 धावांची हमी. 2 पंचमचा खेळ झालाय समाप्त. टीमची धावसंख्या 26. 10 चेंडू करायचे आहेत, 13 धावा. हा पहा रिप्ले. महत्वाच्या चेंडूवर महत्वाच्या क्षणाला काय चांगला स्टेट ड्राईव्हचा फटका, ताकदवान फटका, आणि ज्या वेगाने लॉंग ऑफ लॉंग ऑनच्या मधून गेला. 10-13चं समीकरण या मॅच मध्ये. टीम अचानक 11 बनपुरी. बनपुरी म्हटलं की नाईकबाचं जागृत देवस्थान, बनपुरी प्रीमियर लीगची आठवण येते.
जी सातत्याने बनपुरी गावामध्ये खेळवली जाते आणि या गावचं क्रिकेट या टीमने या गावाने जपलं आणि विशेष म्हणजे हे सगळे खेळाडू एकत्र खेळतात आपल्या गावासाठी. ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू सोहम यांचा पुन्हा टाकावा लागेल. ते देखील वयाने लहान आहेत, अनुभव खूप काही देऊन जाईल पाटण तालुका चॅम्पियन ट्रॉफीमध्ये. तुमचं वय किती कमी आहे जास्त हे महत्त्वाचं नसतं, तुम्ही खेळ कसा करता हे खूप महत्त्वाचं. स्लॉक स्वीपचा फटका डीपला स्क्वेअर लेग आहेत, एक धाव मात्र मिळू शकते. होय, फक्त एका धावेवर समाधान मानावं लागेल. अण्णा कंक यांना टीमची धावसंख्या 1ने पुढे जात असताना आता 9 मध्ये करायचे 11 धावा. इथून जर एक विकेट मिळाली विश्वनाथ मंदुळकोळेला तर मॅचमध्ये येऊ शकतात आणि ती विकेट हवी आहे त्यांना. विकेटच्या शोधामध्ये आहे टीम. ऑन साइडला सनी कंक यांचा वेगवान फटका, फक्त एक धाव मिळत. एक सिंगल धाव टीमच्या खात्यामध्ये जोडली जाते सनी कंक यांच्या खात्यामध्ये. सनी कंक नाबाद 11, अण्णा कंक नाबाद 25. टीमची धावसंख्या 29. अजून 10ची गरज आहे विजयासाठी. शफल होऊन अनोख्या पद्धतीने फ्लिक केलाय. कॅच इज द कॉल. महत्वाची विकेट. अण्णा कंक होतील बाद. विकेट हवी होती टीम विश्वनाथ मंदुळ कोयल आणि ती विकेट मात्र मिळवली आहे. सोहम रोडे यांनी विकेटचं पतन. सात चेंडू 10 धावांची आवश्यकता. हा पहा रिप्ले तुमच्या समोर आणि चांगला झेल पकडला डीप स्क्वेअर लेगला. संकेत लोहार यांनी ज्या प्रकारे हा झेल पकडला, महत्वाची विकेट. नवीन फलंदाज क्रमांक 3 वर आलेत वैभव. 7 मध्ये 10. अजून सामना संपला नाहीये, मॅच इथून देखील टर्न होऊ शकते. सात चेंडू 10 धावांची गरज आहे. सात चेंडू 10 धावांची आवश्यकता आणि या इथून देखील मॅच युटर्न होऊ शकते, कारण क्रिकेटचा खेळ आहे, कधी बदलेल याचा भाकीत वर्तवणं कठीण. 7-10. पहिला चेंडू चांगला वंशाला खेळायचा हातामध्ये. विकेटचं पतन. वैभव आले आणि वैभव यांना परतावं लागेल. मंगेश होते. येस, अगदी दुपारच्या सत्रामध्ये त्यांची टीम इन ॲक्शन आहे, परंतु पहा बनपुरी 11चे क्षेत्ररक्षक. विकेटचं पतन. 6 चेंडू 10 धावांची गरज. एक महत्वाचा गडी बाद केलाय आणि एक मोठा फटका टीम अचानक 11 बनपुरी मॅच मध्ये पुन्हा एकदा येऊ शकते. आणि विशेष म्हणजे या षटकामध्ये ज्या प्रकारे गोलंदाजी केली ना सोहम रोडे यांनी, कौतुक करावं लागेल, कारण एक उद्योन्मुख खेळाडू आहेत आणि ज्यावेळेला तुमचं वय कमी असतं तुम्हाला खूप काही शिकायला मिळतं. नवीन फलंदाज राहुल. 6-10. एक मोठा फटका पाहिजे अचानक 11 बनपुरीला. दबाव आहे, अवांतर चेंडू हाताळला जातोय. 6 चेंडू 9 धावांची गरज. इथून मॅच टर्न होऊ शकते. एक बिग हिट हवी आहे टीम अचानक 11 बनपुरीला. सनी कंक यांच्याकडे स्ट्राईक राहील का? सनी कंक यांना स्ट्राईक मिळेल का? या चेंडूवर काय घडेल? 6-9. फ्रंट फुटला येऊन ड्राईव्ह केलाय मंगेश. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू खाली. या मॅच मध्ये दुसरा झेल त्यांनी पकडलाय. विकेटचं पतन. 5 चेंडू 9 धावांची गरज. मॅच संपली नाहीये. सनी कंक असतील स्ट्राईक वर. 5 चेंडू 9 धावा. न्यू बॅटर रविराज आलेत, ज्यांनी पहिल्या डावामध्ये चांगला झेल टिपला होता, परंतु दुसऱ्या बाजूला जमेची बाब अचानक 11 बनपुरीसाठी. सनी कंक आहेत स्ट्राईकवर. 5-9.
5-9. संकेत ज्यांनी या पहिल्या डावामध्ये महत्वाचा खेळ केला होता. संकेत रोडे पहिल्या चेंडूवर बिग हिट, ताकद, टायमिंग, नजाकत, बनपुरीचा गब्बर सनी कंक यांच्या बॅटमधून मॅचला अगदी विजयाच्या जवळ घेऊन जाणार येतोय षटकार. अनदर बिग हिट, मॅच फिनिश करणारा सनी कंक यांच्या बॅटमधून येतोय दर्जेदार षटकार. आणि 2 षटकार ज्या प्रकारे संकेत रोडे यांच्या पहिल्या डावामध्ये आले होते आणि त्याच प्रकारचे षटकार आलेत. आणि 12वे खेळाडू देखील नाराज आहेत थोडेसे, कारण खूप महत्त्वाचे असतात या प्रकारच्या धावा आणि ज्या धावा केल्या सनी कंक यांनी. आणि नो डाऊट या मॅचचा हिरो, प्लेअर ऑफ द मॅच. 8 चेंडू धाबा 23 धावा सनी कंक प्लेअर ऑफ द मॅच. चला टॉससाठी या. अचानक 11 बनपुरी मराठावर जोयवाडी कॅप्टन या टॉससाठी. येस आपण नाणेफेक करणार आहोत.